तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपली ट्रिप जाणार आहे नेरोळीला. नेरोळीला. तर भावानो, वाड्याच्या रोडनं जायचं आहे नेरोळीला आपल्याला. की कुठल्या गावाच्या पुढे? हे आपलं खुपरीच्या पुढं, म्हणजे खुडूच आणि खुपरी त्याच्या पुढं नेरोळीला. तर आता सध्या लागलंय इथं भरपूर जाम. गाडी भरायला गेलेलो, गाडीत आपल्या ड्रम भरलेले आहेत. 22 ड्रम बसतील का नाही या गोष्टीचं, म्हणजे कधी आपण 22 ड्रम भरलेलं नाही. कधी 20चा माल येते, कधी आपल्याला कमीच बसतात. म्हणजे ऑर्डर जेव्हा येते तेव्हा कमीच मालाची ऑर्डर येते. पण आज जरा जास्त ऑर्डरचा माल निघाला. मग 22 ड्रम बसतात का नाही मला माहीत नव्हतं, तरी कसे बसवले 22 ड्रम. जिथं भरायला गेलतो तिथं आपल्या मनी सुरतच्या बाहेरच मध्ये गेल्या मनी भद्रा कंपाऊंडमध्ये, तिथंच गाडी भरून घेतली आपली. मग आता सध्या तर निघालो बघा, पण जायला फुल जाम लागले भाई. अंजूर फाटा 10 मिनिटं झाले इथं थांबलो, अजून काय लाईन आलंय ना झाले. गाडी चालूच आहे. माझा एकवर काटा होता डिझेलचा काटा खाली आलाय. तर आपल्याला टाकायचं आहे डिझेल. तर मग जाऊ नदी नाक्याच्या पुढे आपण डिझेल टाकून भेटू भावा. तर भावानं आलोय बघा शेलारला. आता इथपर्यंतच रोड फक्त चांगला आहे, याच्या पुढं आरतीवर लाकडा आहे. म्हणजे भाऊ पूर्ण रोड एवढा बेकार आहे ना इथून. आता हे एवढा गाव पास झाला ना, पूर्ण हालत खराब होणार आहे. वसई रोडपेक्षा दुपटीनं रोड इथला लई खराब आहे भाई. आता बघू काय होणार आहे काय नाही आपल्या हालतीचं. सुरुवात तर झाली आहे बघा पहिल्या खड्ड्यापासून. ह्या झोला, हे मस्त झोला होता, नॉर्मल वाटला. भाऊ दिमाग खराब ह्या गोष्टीसाठी व्हायला लागलंय. रोड खराब आहे त्याच्यामुळं नाही, गाडीत माल आहे ड्रम. ते ड्रम काय होतंय, आता बॉडी राहते ना आपली, त्या बॉडीला आता खड्ड्यात गेलं ना, आता घासाघाशीमध्ये ते ड्रम आता पूर्ण वाट लावाल आपल्या बॉडीला घासून बिसून. मला लागले आता जबरदस्त भूक. तर मी कुठेतरी मस्त एखादे हॉटेल बघून आणलेला डब्बा आहे, मस्त जेवत बसतो. नाही तर काहीतरी असं इथला वडापाव भेटतोय. इथं वडापाव मस्त होता यार, पण आता लावायला जागा नाही इथं. चालू लगेच थोडा वेळ गाडी लावलं की जाम होऊन जात आहे. पण आता जावं बघावं आपली कहाणी पुढं. कुठंतरी मोठा स्पेस असला तिथं गाडी लावून खायला येईल. यायला चांगल्या रोडाची पण लोकांना वाट लावून टाकली काय यार. मोठ्या गाड्या जातात हे बघा झोला 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 बहुत बडा मिला. तर भावांनो, असेच झोले बघण्यासाठी आम्हाला लाईक करा, फॉलो करा, आणि काय म्हणतात यूट्यूबवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आता यूट्यूबवरच हे लॉंग व्हिडिओ राहणार आहे, पण लई खतरनाक सीन आहे याच्या पुढं. मोठे मोठे गुडघे एवढे खड्डे आहेत. आमचं ड्रायव्हरनं तर माझे कानं भरले. म्हणतंय तुम्ही आज जावाच, आणि मला आल्यावरती सांगाच म्हणायला लागलं. बाबा काय बोला यार, लईच मोठ्या मोठ्या गाड्या आल्या. तर इकडून बघा झाला भाऊ. येऊ आपल्या रस्त्याचा एंड. इथून सुरुवात, या खड्ड्यापासून आपली सुरुवात होणार आहे. तर असंच मी आता हालत डुलत नाचत गात जाणार आहे. त्यासाठी भावांनो बघू येईल का नाही, मी पोचल का नाही कंपनीपर्यंत, का मला वापस कुठतरी काहीतरी होईल. मला नाही गाडीला होईल असं नाही यार. आपल्याशी लावून गेलो नाही भाऊ, काहीच नाही होणार आपल्या गाडीला. टन गाडी आहे आपली. मस्त जाऊ, एकदम खाली करून येऊ व्यवस्थित. तर मला भूक लागली, मी काहीतरी खायच्या जागेवरती जाऊन बघू काय भेटते का नाही. कुठं आता भेटल ते बंद पडक्या टोल नाक्याच्या अलीकडे काहीतरी वडापाव, समोसे, पट्टी समोसा असं काहीतरी भेटल, तिथून घेऊ. एक मावशी आहे आपल्या ओळखीची तिथं. पहिला आम्ही या रोडला भरपूर फिरायला जायचो भाऊ, भरपूर. उठलं की वज्रेश्वरी. अरे रोड आपला जिगरी होता यार. पण त्या टायमाला आज काय या रोडची हालत. हे रोडची हालत बघून तर येऊ वाटाय नाही इकडल्या साईडला काय फिरायला. काय दिवस होते ते काय पण. बघा यार, एक टायर आत एक टायर वर या गाडीचं. अशा प्रकारे रोड लई खराब आहे भाऊ. या साईडला लवकर भाडे घेऊन तुम्ही येत जावा, आणि पाट्याची वाट लावून घेत जावा, ही माझी अशी नम्र विनंती आहे. बघा हे रोड पूर्ण रोडच्या पलीकडे जाऊन आपल्याला गाडी करावी लागायला लागले. बघा बाई
अशा प्रकारे 7:30 रोडची सुरुवात झालेली आहे. त्यासाठी तुम्ही आता थोडा वेळ दम खावा. मी पुढं आता जाऊन भेटतो तुम्हाला. लय मोठा ब्लॉग होईल. त्यासाठी नमस्कार. तर भावांनो, आलो एकदाच या रोडला लागलो. इकडं जरा झाडाची सावली भेटली. इथं आपलं जरा समोसा वगैरे घेऊन ठेवलेलं होतं. म्हणलं आता डब्बा आहे, जेवण करून घ्यावं. पण पाणी घ्यायचं आठवणच राहिलं नाही यार. पाणी तेवढं मात्र राहिलं. तर चला जेवण बिवण करून जाऊ मस्त आरामात. वाजलेत 2 कसला 2:15 वाजलेत. पाणी एवढा आहे, फक्त अर्धी बॉटल आहे. तर 2:15 वाजलेत, आरामात जाऊ. तर भावानं फायनली हे बघा आलो आपण. गावचा रस्ता आहे हो. पहिले पण या कंपनीला मी आलेलो, पण आता रोड भरपूरच खराब झालाय भाऊ या टायमाला. म्हणजे काय सांगावं आता तुम्हाला भाऊ. जिथं मला यायला 1-1.5 तास लागायचा त्या गोष्टीला आहे का नाही, तर 4 तास लागायला लागले. मी 1 वाजता निघालतो तिथून, सध्या कंपनीत आलो. आता बाई काय सांगावं तुम्हाला, 1 वाजता निघालेला माणूस 4 वाजता पोहोचत आहे. आल्याला गेट उघडा झाला. सेकंड गेटला थोडी एंट्री करावं लागेल बहुतेक, किंवा त्यांना सांगावं लागेल माल इथं असं असं आहे, काय नाही. ते परत आहेत सगळे ओके. फक्त आहे ना भाऊ, गाडी खाली झाली पाहिजे बस. बघू आता काय होते. आलो ते उघडत नाही ते नाही. पहिला गेट कसं असं उघडतात, पण दुसऱ्या गेटला आहे का नाही भरपूर इन्क्वायरी राहते, म्हणून थोडा जरा टाइम लागतो. म्हणजे फोटो बिटो सगळं काढणं हे करणं त्यांचं लय राहते. पहिले विचारणार की आपलीच आहे का दुसऱ्याची आहे का दुसऱ्या प्लांटला पाठ, म्हणजे यांचा दुसरा कुठला असेल तर तिकडं पाठवायचं आहे का, असं तसं लय राहते यांचं. पहिला गेटला येतं एंट्री, 2 गेट आहेत आर्मी सारखा. हे बी किधर जाने का, सीधा उघडते. इथे एक लफडा आहे या कंपनीत आलं का नाही, पहिले एकीकडे लावते, पुन्हा म्हणते दुसरीकडे जायचं, दुसरं म्हणते तिसरीकडे जायचं आहे. लास्ट टाइम असंच बार घुमवायचे मला, पुन्हा एका जागेवर लावायचं. पण ड्रम अनलोडिंग इथं होणार नाही. धक्का बघ एवढा लहान धक्का आहे, इथं आपली गाडी पण बसणार नाही. एक टाटाच बसायसारखी जागा आहे इथं. काय करतात आपल्याला काय घेणं, गाडी खाली होण्याचे मतलब. बंद. बघू आता काय होते काय नाही. मी जरा पेपर वगैरे देऊन मग तुम्हाला भेटतो भावानो. तर आले आपल्याला गाडी लावायला सांगितलंय दुसऱ्या डॉकला. मला वाटलं होतं हे डॉक भरपूर लहानच आहे, ते गाडीच लागू शकत नाही आपली. वॉचमॅनला बोललेलं म्हणून आपल्याला इकडे यावं लागलं. आता जायचं आपल्याला पलीकडल्या साईडला. ही आहे कंपनी मेडिसनची. इथं सगळं मेन म्हणजे आता जे आपल्या ड्रम मध्ये आहे ना, ते इंजेक्शनचे जे काचेच्या बाटल्या भेटतात ना इंजेक्शन, तर त्यामध्ये हे जात आहे. औषधच आहे म्हणजे पूर्ण रेडी होऊन आलेलं. ते सगळे सायंटिस्ट वगैरे पण आहेत. ते बघा समोर दिसते, ते सायंटिस्ट आहे.
सीधा देंगे रिवर्स में जाना है। रिवर्स में उधर घूम जाएगा गाड़ी, नहीं लेकिन घूमेगा, इधर घूमेगा। तुम्हारी मर्जी दादा, उधर मेरा तो इरादा है घूम जाएगी। कसं आहे माहिती का, सगळीकडे ह्यांचंच ऐकावं लागते आपल्याला, ड्रायव्हरचं जजमेंट ह्यांना कुठं घंटा माहिती। तरी भाऊ लागली गाडी, हे आपलं नशीब मानाव। नाही तर मला डाऊट होता की मी पोचल का नाही किंवा लागल का नाही। याचं कारण आहे ना भाऊ, रोड आहे ना लय एवढा बेकार रोड झालाय ना भाऊ, कुठं कुठं काम चालू आहे, कुठं कुठं नाही, पण आहे ना लय बेकार तरीक्यात रोड लागलेला आहे त्यामुळं। आता काय लावू गाडी म्हणतो तसं, घेतो आपला फाळका पडून। गाडी फक्त बघा सरळ आहे का कशी आहे। लागली फायनली गाडी आपली। अनलोड होईपर्यंत काय करायचं, मस्त झोपायचं। काय झोपतं यार, इकडे ऊन पण आहे पलीकडल्या साईडला। यांना पेपर वगैरे देतो मग लागतो। चांगले चांगले डॉक्टर सायंटिस्ट इथं आहेत। काय करणार, असल्याला माल पोचवायचं काम आपलं। त्याला म्हणतात रिस्पेक्ट द ड्रायव्हर। भाई गाडी खाली करून निघालो, वॉचमॅननी गेट खोलला, आता आपण जायचं भिवंडीत। पण यार येताना गाडी भरलेली होती त्यामुळं काय वाटलं नाही, पण आता सध्या जाताना जे आपले आपटून जे बुकना होणार आहे, जे तुम्ही समजताय तीच जे आपटून बुकना होणार आहे ते भाऊ लय बेकार। आता इथं जरा ग्रामपंचायतनं रोड बनवलेला आहे सिमेंटचा, ते एक शाळा बघून आहे ना भाऊ, हे बघून आम्हाला लहानपण आठवलं बाबा। काय माझा दोस्त होता यार, आम्ही काय मार खात होतो मार खाण्याची मजा आज आम्हाला कळायला लागली भाई, काय सांगावं तुम्हाला। तर चला भावानो, याच गोष्टीवरनं आता निघू, बघू आदळून आपटून कशी आपली काशी होती। आपली नाही फक्त माझी होणार आहे। तुम्ही काय मजा घेताय तो व्हिडिओ बघू। तर चला भावानो, हे बघा लागलो आता मेन रोडला। जास्त आतमध्ये नव्हतं आपलं, पटाक्षीर गाडी निघाली। आता जायला मला पूर्ण अंधारच पडेल, कारण भाऊ वाजलेच साडे नाही, आता वाजलेत भाऊ 4, समजा 4:45 झालेत, पण 4 पकडा झालेत। जाऊ आता आपण घरला। म्हणजे हे रोड आता एमटी गाडीमध्ये येताना भरलेली होती, तरी आदळत आपटत आलो म्हणून काय वाटलं नाही, पण आता भरले एमटी गाडी आहे म्हणल्यावरती, येताना भरलेली गाडी होती म्हणून काय आदळत आपटत आलो, पण आता एमटी गाडी आहे, आता लय वाट लागणार आहे, त्यासाठी दम्मानी जावं लागेल आपल्याला। तर जाऊ आरामात, तर जाईपर्यंत मला संध्याकाळ होईलच तसंही, म्हणून त्यासाठी भावानो मी आजचा ब्लॉग इथं समाप्त करत आहे। भेटू आपण परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये। नमस्कार।